मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं की नवीन सिलेबस प्रमाणे आपले जे क्वेश्चन्स आहेत, चॅप्टर्स आहेत, ते कसं आहे, फिजिक्स 1 मध्ये किती आहेत, फिजिक्स 2 मध्ये किती आहेत, सगळं फिजिक्स आहेत आता पूर्ण 1 to असं काही नाहीये. तर आपण जे लास्ट पिरियड मध्ये थांबलो होतो किंवा तुम्ही त्या सुट्टीवर जाण्याच्या आधी जे थांबलो होतो, तर आपण 13 प्रॉब्लेम केले होतं जुन्या पुस्तकातले. आता त्या जुन्या पुस्तकातलं फक्त 2 प्रॉब्लेम राहिलेले आहेत. ते 2 प्रॉब्लेम आपण घेऊन आपण पुढच्या नवीन पुस्तकातले जे प्रॉब्लेम आहेत ते आपण बघूया. हे 2 प्रॉब्लेम असे आहेत, तुम्ही पाहत असाल 14वा आणि 15वा. 14वा आणि 15वा पुस्तकातला प्रॉब्लेम आहे जुन्या पुस्तकातला. तर हे 14वा प्रॉब्लेम जो आहे, तर हे 14व्या गणितामध्ये आपल्याला रेशो ऑफ द इंटेन्सिटीज काढायचं. I1/I2 किती जर θ1 0, सॉरी आपण त्याला म्हणूया पाथ डिफरन्स PD1 जो आहे तो 0 आहे आणि PD2 जो आहे तो λ/4 आहे. जेव्हा पाथ डिफरन्स 0 असतं तेव्हा फेज डिफरन्स सुद्धा θ1 0 असतं आणि जेव्हा पाथ डिफरन्स λ/4 असतं तेव्हा करस्पॉन्डिंग θ2 जो आहे तो किती राहील. आपल्याला माहिती आहे की लॅम्बडा साठी 2π आहे आणि हा जो लॅम्बडा आहे त्यासाठी म्हणजे लॅम्बडा साठी जर 2π असेल, λ/2 साठी π असेल, म्हणजे याचा अर्थ λ/2 साठी π म्हणजे आपल्याला 180 साठी π आहे आणि λ/4 म्हणजे that is equal to 90 राहील. म्हणजे θ2 आहे 90 डिग्री करस्पॉन्डिंग. याचा हा आहे आणि याचा हा आहे. मग आपल्याकडे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, that is I is equal to I1 plus I2 plus 2 root of I1 I2 cos of theta. या फॉर्म्युल्याप्रमाणे जर मला इथे आपल्याला माहित आहे की I1 बरोबर I2 बरोबर त्याला आपण म्हणूया I. जर हे आपण I1 डॅश किंवा याला I1 जर म्हटलं तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येतं इथं किंवा I1 डॅश म्हणा, म्हणजे आपल्याला काढायचं I1 डॅश अपॉन I2 डॅश. मग त्याप्रमाणे I1 डॅश बरोबर I plus 2 root of I into cos of θ1 म्हणून I1 राहील that is equal to I1 is equal to इथं राहील 2I plus 2I into cos of 0 किती असतं, cos of θ1 0 आहे, cos 0 1 असतं म्हणून 1 आहे. म्हणून I1 is equal to 4I. आणि त्या सूत्राप्रमाणे I2 बरोबर पुन्हा I plus 2 root of I into cos of, आता 90 घ्यायचं आणि cos 90 0 असतं म्हणून इथं जो आहे cos of 90 म्हणा. मग काय लिहिता येतं इथं 2I plus 2I into 0 म्हणजे फक्त 2I आला. म्हणून हा I1 डॅश आणि हा I2 डॅश पकडा. So therefore I1 dash upon I2 dash is equal to 4I upon 2I म्हणजे पुन्हा I कटलं that is equal to, हा जो पुस्तकात इथला आहे उत्तर 2:1 आहे म्हणजे झालं हे 2/1. हा जुन्या बोर्डाच्या पुस्तकातलं हा जो आहे प्रॉब्लेम नंबर 14. 13 पर्यंत ऑलरेडी आपण सुट्टीवर जाण्याच्या आधी झालं होतं.
हा 14 नंबरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. मग आता हा प्रॉब्लेम जो आहे तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आता तुम्हाला मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहे. आता अजून एक प्रॉब्लेम राहिलेला आहे या पुस्तकातला, तो आहे 15 नंबरचा प्रॉब्लेम. आता 15 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही पहा, हा दिसत असेल तुम्हाला. 15 नंबर काय म्हणतं, टू कोहेरेंट सोर्सेस वेअर whose intensity ratio is 81:1 produces interference fringes. Calculate the ratio of intensity of maxima and minima in fringe system. म्हणजे आता हा जो 15 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो या पद्धतीचा आहे. पंधरा नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणते बघा, टू कोहेरेंट सोर्सेस whose intensity ratio is 81:1 म्हणजे I1 upon I2 बरोबर आहे 81:1. Produces interference fringes. Calculate the ratio of maxima and minima in the fringe system. म्हणजे आय मॅक्स म्हणजे जिथं ब्राईट बँड मिळतं, आय मिनिमम किती रेशो. आपल्याकडे सरळ फॉर्म्युला आहे की आय मॅक्स म्हणजे ब्राईट आणि आय मिनिमम म्हणजे डार्क बरोबर ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ I1 प्लस रूट ऑफ I2 अपॉन रूट ऑफ I1 मायनस रूट ऑफ I2. याला बी स्क्वेअर, याला बी स्क्वेअर. मग या सूत्राप्रमाणे या फॉर्म्युल्याप्रमाणे हा रूट ऑफ I1 म्हणजे इथं लिहिता येत आपल्याला रूट ऑफ 81 प्लस रूट ऑफ 1 डिवायडेड बाय होल स्क्वेअर डिवाइडेड बाय रूट ऑफ 81 मायनस रूट ऑफ व्हॉट इज कॉल्ड एज 1. आयच्या इथं 1 म्हणा कारण की I2 जो आहे तो 1 आहे, इथं 1 म्हणायचं आणि याचा बी स्क्वेअर करायचं. मग आता आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू रूट ऑफ 81 म्हणजे इथं आहे दॅट इज इक्वल टू 9 रूट ऑफ 1 आहे आणि त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय पुन्हा 9 माइनस रूट ऑफ 1 त्याचा स्क्वेअर. सो आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू 10 स्क्वेअर अपॉन 8 स्क्वेअर 100 डिवायडेड बाय 64. मग याला आपण जर डिवाइड केलं 2 न तर हे होतंय 50 बाय दॅट इज इक्वल टू 2 3 6 and again 2 ने डिवाइड केला आपण 25 बाय 2 1 2 2 6 सो 25 बाय 16 आणि पुस्तकात सुद्धा हा 25 बाय 16 आहे. तर हे दोन प्रॉब्लेम जुन्या पुस्तकातले आहेत म्हणजे या जुन्या बोर्डाच्या पुस्तकातलं. तर अशा पद्धतीनं इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन या चॅप्टरचे पूर्ण जे की सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम जे आहेत अनसॉल्व 15 आहेत हे कम्प्लीट केलेलं आहे. तर तुम्ही त्या वहीमध्ये आपला जो जुने प्रॉब्लेम्स केलेले आपण आहेत त्या वहीमध्ये हे प्रॉब्लेम्स लिहून काढायचं. ठीक आहे. आता येऊया आपण नवीन सिलेबस कडे. आता नवीन सिलेबस मध्ये सगळे आर्टिकल तेच आहेत, सिलेबस काय बदलले नाही परंतु काही प्रॉब्लेम्स बदलून आलेले आहेत. आता याच्यामध्ये नवीन सिलेबस मधले ऑलरेडी मी जे 5 MCQs आहेत ते MCQ मी ऑलरेडी तुम्हाला घेतलेले आहेत. कृपा करून सर्वांनी हा जो पुस्तक आहे आता मार्केटमध्ये सध्या काय पुस्तक आलेलं नाहीये आणि तुम्ही एखाद्या नेट कॅफेवर एखाद्या कम्प्युटर सेंटरवर जाऊन हे जे चॅप्टर्स आपले चालू आहेत त्या चॅप्टरचे आपल्याला प्रिंटआउट काढून घ्या. आपल्या
जो मोबाईलमध्ये जो पुस्तक आहे त्याचे चॅप्टर वाईज डाउनलोड करून घ्या, है ना. तर डाउनलोड करायला जास्त खर्च येत नाही, तो कमी पैशामध्ये की रुपयामध्ये किंवा 2 रुपयामध्ये एक पेज पडतं, रुपयामध्येच पान पडतं एक दोन्ही साईड मिळून. म्हणून आता वेव्ह ऑप्टिक्सचं चॅप्टर तुम्ही डाउनलोड करून घ्या, कारण प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये ते प्रॉब्लेम्स पाहणं अवघड होते. त्यासाठी एकदा नेट कॅफेवर जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये ते पुस्तक दिलेलं आहे, ते पुस्तक डाउनलोड करून घ्या. वेव्ह ऑप्टिक्सचा चॅप्टर झाला की पुढचा जो चॅप्टर आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे, त्याचे सुद्धा पेजेस तुम्ही डाउनलोड करून घ्या. म्हणजेच नेहमी मोबाईल पाहण्याऐवजी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा मी जे सोल्युशन देतो, डाटा देतो ते मोबाईलमध्ये पहा, पण प्रॉब्लेम्स किंवा क्वेश्चन्स पाहण्यासाठी तुम्ही डायरेक्टली हे पेजेस पाहू शकतात. तो पुस्तक डाउनलोड करून घ्या, पेपर सुद्धा एखाद्या नेट कॅफेवर किंवा एखाद्या झेरॉक्स सेंटरवर. ठीक आहे. आता हा 5 MCQ ऑलरेडी झालेले आहेत. MCQ मध्ये मी सांगितलं which of the following phenomena proves that light is having a transverse nature. I told you the polarization. दूसरा प्रश्न होता कि which property of light does not change when it travels from one medium to another. The correct answer is frequency. Frequency बदलत नाही, frequency remain constant. बदलते काय? लाईट जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा बदलतो वेवलेंथ आणि वेलॉसिटी. तिसरा आहे प्रश्न, when unpolarized light is passed through a polarizer its intensity decreases. लाईटची इंटेन्सिटी कमी होत जाते. चौथा जो आहे प्रॉब्लेम आहे जे की मी तुम्हाला करून दाखवलेले, ज्याचं उत्तर आलं 9:4. आणि पाचवा जो आहे की त्यांनी सांगितलं resulting interference pattern will satisfy. The interference pattern will remain unchanged. एखादा स्लिट ठेवला आपण, है ना, तर का तर इंटरफेरन्स पॅटर्न विल रिमेन अनचेंज. हे आपण पाहिलेले. आणि हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे, आन्सर इन ब्रीफ. व्हॉट आर प्रायमरी सोर्सेस अँड सेकंडरी सोर्सेस. तर हे प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस पेज नंबर 160 वर 7.4.1 आहे. आता हे प्रॉब्लेम संपलेले. हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो पहिला प्रश्न आहे पेज नंबर 184 क्वेश्चन साठी, व्हॉट आर प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स, पेज नंबर 160. आणि त्याचं उत्तर आहे 7.4.1 मध्ये. आणि दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज ए वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटची व्याख्या आपण जुन्या सिलेबस मध्ये सुद्धा सांगितलेले, लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ मीडियम टू विच waves reach simultaneously so that all the points are in same phase. तो वेव्हफ्रंटची व्याख्या. आणि हाऊ इज रिलेटेड द रेज ऑफ लाईट. वेव्हफ्रंट आणि रेज ऑफ लाईट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. रे ऑफ लाईट म्हणजे वेव्ह नॉर्मल असतं आणि तो वेव्ह नॉर्मल वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर असतं, नॉर्मल असतं. आणि पुढचा प्रश्न आहे, what is the shape of the wavefront at a point far away from the source of light. सोर्स ऑफ लाईट पासून दूर असलेला जो वेव्हफ्रंट आहे तो असतो प्लेन. कारण की पॉइंट सोर्स पासून दूर असणारा एखादा वेव्हफ्रंट जो आहे तो प्लेन आकारामध्ये पडत असतो. जसं सूर्यापासून पृथ्वीवर, म्हणजे द लाईट कमिंग फ्रॉम द सन विच इज फॉलिंग ऑन द अर्थ इज इन द फॉर्म ऑफ अ प्लेन वेव्हफ्रंट. तर उत्तर याचं लिहायचं तुम्ही प्लेन वेव्हफ्रंट, है ना. आणि why are multiple colors observed over a thin film of oil floating on water with the help of the diagram. पेज नंबर 172. आणि पेज नंबर 172 वर हा जो आहे मी लिहून ठेवलेले नोट्स तुम्ही पाहू शकता. इथून पेज नंबर 172 172 हे बघा, हे इथून हा इथपर्यंत
एखाद्या पाण्याच्या सरफेसवर आपण ऑइल टाकलं तो कलर का दिसतो? इट इज बिकॉज ऑफ द इंटरफेरन्स ऑफ द लाईट वेव्स. तर तुम्ही पेज नंबर 172 वर डू यू नो मध्ये हा डायग्राम सहित तो एक्सप्लेन केलेला आहे, ते तुम्ही बघायचं. ठीक. आता त्याच्यानंतर आहे प्रश्न, in Young's double slit experiment, what will be observed on a screen when white light is incident on the slits, but one slit is covered with the red filter and other with a violet filter. म्हणजे याचा अर्थ S1 आणि S2 समजा वेगवेगळ्या कलरचे वापरलं, म्हणजे मोनोक्रोमॅटिक नाही वापरलं, तर आपल्याला तो इंटरफेरेन्स पॅटर्न कसा दिसतो? तर याचं उत्तर आहे की why monochromatic sources are necessary for the steady interference pattern. तो उत्तर त्याचा लिहायचा, जे की आपल्या जुन्या नोट्स मध्ये आहे. नंतर एक्सप्लेन व्हॉट इज ऑप्टिकल पाथ लेंथ अँड हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द ऍक्च्युअल पाथ लेंथ. तर पेज नंबर 175 वर ऑप्टिकल लेंथ म्हणून दिलेला आहे, त्याच्या खाली त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा, पेज नंबर 175. तर व्हॉट इज ऑप्टिकल लेंथ हे उत्तर तुम्हाला लिहायचं पेज नंबर 175 वर. पुढपर्यंत लिहायचं आपल्याला शेवटचं इक्वेशन इथपर्यंत, पेज नंबर 175 वर पाहायचं. हा इथपर्यंत लिहायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे derive the laws of reflection of light using Huygens principle. लॉज ऑफ रिफ्लेक्शन माहिती आहे, काय दाखवायचं आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये? ऑलरेडी आपण ते फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट ते पाहिलेले, आणि त्याप्रमाणे आपण दाखवलेलं अँगल I इज इक्वल टू अँगल R, आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा प्रूव्ह केलेले. पुढचा प्रश्न 4 नंबरचा, derive the laws of refraction of light using Huygens principle. रिफ्रॅक्शन ज्याच्यामध्ये आपण पाहिलेले की sin I अपॉन sin R इज इक्वल टू इटा, स्नेल्स लॉ प्रूव्ह केलेले, आणि इटा इज इक्वल टू V1 अपॉन V2 दॅट इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. हा सुद्धा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हा ऑलरेडी आपण जुन्या नोट्स मध्ये आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जुन्या नोट्स मध्ये आहे, तेच घ्यायचं. 7वा प्रश्न. 8वा प्रश्न, व्हॉट आर द कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग द गुड इंटरफेरन्स पॅटर्न. गुड इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी ते कोणतं उत्तर लिहायचं? कोहरेंट, मोनोक्रोमॅटिक, इक्वली ब्राईट, नॅरो, क्लोज टू इच अदर, हे जे आहेत ते कंडिशन्स लिहायचं. आणि 10वा प्रश्न, व्हॉट इज डायफ्रॅक्शन, हाऊ डज इट डिफर फ्रॉम द इंटरफेरन्स. डायफ्रॅक्शन म्हणजे काय आहे त्याची व्याख्या लिहायचं. इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन त्या जुन्या सिलेबस मध्ये आहे, यांच्यामध्ये फरक काय आहे ते सांगायचं. आणि फ्रेस्नेल डायफ्रॅक्शन आणि फ्रॉनल डायफ्रॅक्शन याची व्याख्या सुद्धा त्याच्यामध्ये जुन्या सिलेबस मध्ये आहे, तेच लिहायचं. derive the condition for 11वा प्रश्न, derive the condition for bright and dark fringes produced due to diffraction by a single slit. So diffraction of light due to the single slit, है ना, using Fraunhofer diffraction आपण ते पाहिलेले. त्याच्यामध्ये A sin theta is equal to n lambda for the what is called as a minima, म्हणजे डार्क साठी A sin theta is equal to n plus 1 into lambda by 2 maxima. हे दोन्ही कंडिशन्स आपण पाहिलेले. आणि नंतर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा सुद्धा पाहिलेले. W is equal to 2 lambda D upon A किंवा 2 lambda F upon A. रेलेस क्रायटेरियाचे 3 कंडिशन्स पाहिले आपण, वेल रिझॉल्व, जस्ट रिझॉल्व आणि अनरिझॉल्व, ते घ्यायचं. आणि नंतर व्हॉट आर द रेलेस क्रायटेरिया फॉर रिझोल्युशन, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपचा डेरिव्हेशन. टेलिस्कोपचा डायग्राम, टेलिस्कोप मध्ये आपण पाहिलेले की phi is equal to 1.22 लॅम्बडा अपॉन D, आणि मायक्रोस्कोप मध्ये लिमिट ऑफ रेझोल्युशन x is equal to 1.22 लॅम्बडा अपॉन 2 म्यू साइन अल्फा.
आणि रिसिप्रोकल ऑफ द लिमिट ऑफ रेझोल्युशन इज नथिंग बट द रिझॉल्विंग पॉवर. हे सगळे प्रश्न जुन्या सिलेबस मध्ये झालेलं आहे. आता वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आधी तुम्ही वेव्ह ऑप्टिक्सचा चॅप्टर जो आहे तो डाउनलोड करून घ्या. तुमचे ज्या पुस्तक जे आहेत ते पुस्तकातून तुम्ही कम्प्युटर सेंटरवर जाऊन तो पेपर तेवढे पेजेस डाउनलोड करून घ्या. वेव्ह ऑप्टिक्स 1 आणि पुढचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कारण की मी हा संपला की तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टार्ट करणार आहे. आता ह्या 13 नंबरच्या पासून इथं प्रॉब्लेम्स आहेत. या नवीन सिलेबसमध्ये क्वेश्चन नंबर 13 पासून आपण त्या जुन्या पुस्तकातले प्रॉब्लेम संपलेले. आता या नवीन पुस्तकातले आता हा 13 नंबर पासून प्रॉब्लेम आहे. हा 13वा बघा. हा प्रॉब्लेम 13वा. आता हा तुम्हाला होमवर्क आहे. मी फॉर्म्युला आणि डाटा देतो, तुम्ही ते सॉल्व्ह करायचं, ते लॉगने कॅल्क्युलेशन करायचं. ओके. तर बोर्डाच्या पुस्तकातला 13 नंबरचा प्रॉब्लेम म्हणजे 13 नंबरचा प्रश्न जे की प्रॉब्लेम आहे नवीन पुस्तकातलं, नवीन सिलेबस प्रमाणे 13वा. White light consists of wavelength from 400 nanometer to 700 nanometer. Lambda 1 is equal to 400 nanometer. Lambda 2 is equal to 700 nanometer. आपल्या जुन्या पुस्तकामध्ये आपण वेव्हलेंथ अँगस्ट्रॉम युनिट मध्ये देत होतो. इथं त्यांनी नॅनोमीटर दिलेले आणि 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻⁹ मीटर. म्हणून याच्याप्रमाणे लॅम्बडा 1 बरोबर झालेले 400 गुणे 400 इंटू 10⁻⁹ मीटर म्हणजे पुन्हा that is equal to lambda 2 बरोबर पुन्हा 700 into 10⁻⁹ मीटर. लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 दिलेला आहे. What will be the wavelength range seen when white light is passed to glass of refractive index 1.55? जर refractive index eta is equal to 1.55 असेल तर त्यांनी विचारलेलं आहे वेव्हलेंथ रेंज है ना, तेव्हा त्याचा वेव्हलेंथ रेंज काय असतं. म्हणजे हा जो वेव्हलेंथ आहे हा लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 हा एअर मधला आहे आणि जर हे लाईट एखाद्या आपला ग्लास मधून गेला ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 आहे तर त्याचा वेव्हलेंथ किती. ओके. तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 असेल तर फॉर्म्युला काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू velocity is equal to frequency multiplied by the wavelength. जर आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जर भाषा घेतली तर हे तुम्ही एअर मधलं समजायचं, याला एअर मधलं समजायचं. आणि विचारलं काय, हे एअर मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन ग्लास किती आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम इन व्हॉट इज कॉल्ड ॲज ग्लास किती आहे सेकंड. तर आता refractive index of glass with respect to air. So lambda in air for or lambda of first in air, lambda of what is called as first in glass. तर आपण lambda 1 in glass is equal to lambda 1 in air upon refractive index of glass with respect to air. तर we can take directly it as 400 nanometer
divided by, not necessary to convert into meter because refractive index doesn't have any unit. Therefore, 400 divided by 1.55. So do the calculation by using the log of 400 and log of 1.55. It will be 2 point and here is 0 point. Okay. And in second case मध्ये refractive in wavelength of the light, second wavelength in glass is equal to wavelength of second light in air divided by refractive index of glass with respect to air. That means we can take it as again here 700 divided by here 1.55. Again you can use log of 700 and log of 1.55, 2.0 point. Then what is the value of the log? I already solved this problem. This notebook. So you can see the log of here 400 is 2.6021 and log of 15 in 5 is 0.1903. Take the difference 2.4118 and antilog is 258.1. So the answer is 258.1 nanometer. And second case, log of 700 is 2.8451 and again 15 in 5 is 1903. So difference will be 2.6548. Then antilog is 451.6. So the answer will be equal to lambda 2 in glass is 451.6 nanometer. So they have asked the question, and so what will be the wavelength range? So wavelength range will be how much? It is 258.1 nanometer to 451.6 nanometer. So we can measure the wavelength in angstrom unit as well as in nanometer. Okay, so this is the solution of the problem number 13, that is of board's book. Page number, you may see page number is 184. So that's what I told you. Download the book on the paper and then you can do the problems very easily. Don't look always into the mobile. So please download the chapter wise. So at least minimum you download this wave optic chapter. The next chapter is electrostatics also you have to download. Because after completing these problems of this chapter, then we'll go for the theory of the electrostatics. So for that purpose, so please download the papers in a Xerox center. Okay. So then we'll go later on the problem number 14.